आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने जनावरांसह शेतकऱ्यांचे परंडा तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील देवगाव खुर्द येथील संताराम केरू पाटील शेतकऱ्यांचे प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने कुटुंबासहित परंडा तहसील कार्यालयासमोर छोट्या मुली व जनावरांसह अनोखे आंदोलन। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून उपोषण सोडणार नाही अशी भूमिका मुक्ताबाई शांताराम पाटील राहणार देवगाव खुर्द येथील शेतकरी असून सदरील शेतकरी पाटील यांनी शेतामध्ये वाहन येत असल्याने रस्त्याच्या कडेला चारी खणलेली होती। तहसीलदार परंडा यांनी खोदलेली सदरील चारी बुजवण्यात यावी अशी नोटीस सदरील शेतकरी यांना देण्यात आली। नोटीस आल्यानंतर चारी पाटील यांनी बुजवली, परंतु सदरील चारी का बुजवली या उद्देशाने शेजारी शेतकरी यांना मारहाण केली आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। तुमचं नाव काय? मुक्ताबाई शांताराम पाटील, कुठलं गाव? देवगाव। कशासाठी उपोषणाला बसला होता? आम्हाला तहसीलदार साहेबांनी कोर्टच्या कधी चारी बुजून आम्हाला नोटीस दिली। मग चारी बुजून घेतली म्हणून आम्हाला आजमान शिंदे यांनी येऊन मला 3, 3:30 च्या 4च्या दरम्यान मोरजकर मारलं। मी 7 दिवस बार्शीला 2 दिवस आणि 5 दिवस उस्मानाबादला दवाखान्यात ॲडमिट केली। तिथं मला मारलं। पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनला माझी कसली दखल घेतली नाही आणि अजून पण घेत नाही ती दखल माझी पोलीस स्टेशनला आणि जीव मारण्याच्या धमक्या देतोय मला। बरं, आता हे जे निवेदन तुम्ही दिलंय त्याच्या अगोदर पूर्वकल्पना एक निवेदन दिलं होतं का त्यांना, तहसीलदारांना? अर्ज दिलेला आहे। दखल घेतली का त्यांनी? काय नाही घेतलेली आज। बरं, पोलीस स्टेशनला बी तुमची दखल घेतली जात नाही आणि तहसीलदारांनी घेतली नाही। आणि माझ्या दवाखान्यात 2 केसेस झाल्या ते झाल्या, उस्मानाबादहून आणि बार्शीहूनच केसेस झाल्या दवाखान्यात मी सिरियस असताना। मग आज कसं काय उपोषणाला बसलात का आजपासून? हो, उपोषणला बसले। मालक माझं भूळ आहे तर मला जीव मारण्याच्या धमक्या देतं। मला रातच्या अंधारचं दारावर जावं लागतंय। मला वाटलं 2-3 दिवसात मालक फडफिटून आलं तर नीट गाडी अंगावर आणली आणि भीत म्हातारं।